निर्णय त्यांनी स्वीकारला, धाडसीने स्वीकारला आहे आणि फिल्डिंगसाठी आता मात्र आमंत्रण दिलेलं आहे मुठवल संघाला. आणि जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये ऐकूया आमचे सहकारी समालोचक आवाज डोंबिवलीचा आवाज भोपर गावाचा, परंतु त्याच्या गोड वाणीतून आता मात्र पहिल्या डावाला जरूर ते सुरुवात करतील. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू व्हेरी मच योगेश पाटील सर. स्वागत आहे तुमचं या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे क्रिकेट, ज्या खेळामध्ये दडले तुमच्या आमच्या आनंदाचं सिक्रेट. अनिश्चिततेने भरलेला खेळ तुम्हा आम्हाला नेहमीच वाटतो ग्रेट. आणि या खेळाच्या निमित्ताने मित्रांनो तुमची आमची नेहमी होत असते भेट. स्वागत आहे स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवळ आयोजित स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2026. स्वर्गीय मकरंद पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचं काम सातत्याने स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. आज जरी ते आपल्यामध्ये नसले तर त्यांच्या अनंत आठवणी आपल्या हृदयामध्ये आहेत आणि त्या आठवणींना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण न विसरता निरंतरपणे उजाळा देत असतो. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस, मैदानावरती सामना दुसरा सुरू होतोय आणि ज्या नावाने स्पर्धा या ठिकाणी आपण आयोजित केली त्याच नावाने हा संघ सातत्याने आपण खेळताना बघतोय आणि तो संघ आज मैदानावरती उतरलेला आहे. समोर वालशी संघ आपण बघतायत मकरंद स्पोर्ट्स मुठवळ वर्सेस आईगावदी वालशीन. वालशीनने टॉस जिंकलाय, प्रथम त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि मुठवळला करायची फिल्डिंग. दोन्ही संघनायक म्हणाले की आम्हालाही, का तर मुठवळचे कॅप्टन म्हणाले की आम्हालाही फिल्डिंगच करायची होती, म्हणजे दोघांच्याही मनासारखं झालं आहे. पण बघूया विजय तर एकाचाच होईल, तो कोणाचा विजय असेल ही तर येणारी वेळ सांगेल. ओपनिंग पेअर मैदानावरती निघालेली आहे आईगावदी वालशीन संघाची. सलामीला आपण बघतायत आकाश, कोण आहे, आवेश आणि सागर ही ओपनिंग पेअर मैदानावरती दाखल झालेली आहे. तर पहिला सामना आपण बघितलं 39 धावांचं संरक्षण जय झोटिंग देवरुंग संघाने केलं आणि काय जबरदस्त मॅच. 39 धावा असं वाटलं की सहजतेने चेस होतील, पण आमनेचे 12 म्हणाले की आमचा नौका संघ काही खेळाडू नवीन होते, पण शेवटी ही कारणं देऊन चालणार नाही. 39 धावा तुम्हाला चेस करणे इतकं अवघड नव्हतं, पण हा खेळ क्रिकेट आहे. देवरुंगच्या गोलंदाजाने काय गोलंदाजी केली, 39 या टार्गेटला त्यांनी 79 बनवलं आपल्या बॉलिंगच्या बळावरती, आपल्या फिल्डिंगच्या बळावरती. आणि धावसंख्या का तर आपण बघितलं 39 तिचं संरक्षण करून या स्पर्धेमध्ये विजयाचं खातं उघडलेलं आहे. त्यांचं आपण हार्दिक अभिनंदन करूया, शुभेच्छा देऊया आमने टीमला पुढच्या स्पर्धेसाठी आणि वळूया नवीन सामन्याकडे. इथे वाशिंची ओपनिंग जोडी मैदानावरती बॉलची तपासणी करते. टेनिस बॉल म्हटलं की चेंडूची तपासणी वारंवार केली जाते, किती टणक आहे, किती बाउन्स आहे, कुठे खराब आहे का, फुटला आहे का, त्याचा सेफ कशा पद्धतीने आहे, या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण परीक्षण केल्यानंतरच चेंडू निवडला जातो आणि या दोन्ही बॅटरनी तेच केलं. आता आपण भरपूर चेंडू बघतो वेगवेगळ्या प्रकारचे, कुठे कॅप्टन असतो, कुठे निव्या असतो, कुठे 10x असतो, कुठे गुडशॉट असतो, पण सिक्सर सुप्रीमो चेंडू म्हटलं की अंगावरती गोलंदाजाचा काटा येतो. कारण या चेंडूने खरं तर गोलंदाजाचं करिअर बरबाद करायला घेतलं होतं. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेमध्ये तो कंपल्सरी केला होता, पण अनेकांनी रिक्वेस्ट केली की नको, त्या चेंडूची साईज एकतर जास्त आहे, त्याचा बाउन्स इतका जबरदस्त आहे की मिस टायमिंग झालं तरी चेंडू बाहेर जातो. त्यामुळे तो चेंडू त्या ठिकाणी पहिलाच बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर. या दरम्यान आदरणीय अविन भमरे यांच्या ठिकाणी आगमन होते. भोईर ना, नीट सांगा तुम्ही, दोघेही वेगवेगळे सांगा. अविन भोईर साहेबांच्या ठिकाणी आगमन झाले. दादा स्वागत आहे आपला स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2026 मध्ये. पहिलाच बॉल या ठिकाणी आपण बघितलेलं आहे, पहिलाच बॉल वाईट बॉल फेकलेला, बॉलिंग मार्क त्या ठिकाणी तयार आहेत. कुमार अत्यंत अनुभवी गोलंदाज तयार होतोय. पुन्हा एकदा पहिला चेंडू खराब आलाय, दिशाहीन आलाय, थोडंसं नियंत्रण नव्हतं, ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर पिचिंग झालंय. बॉलिंग मार्क तयार त्या ठिकाणी लेफ्ट हँडेड बॅटर तयार होतोय आवेश. सागर स्ट्राईकला आहे. कुमार राउंड दी विकेट. ऑन साईडला आपण पुल करतात, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. ऑन साईडला 2 फिल्डर ठेवलेले आहेत पॉवर प्लेमध्ये कुमारने, कारण कुमारला माहीत आहे की तो कशा पद्धतीने बॉलिंग करणार आहे आणि गोलंदाजी तशीच व्हायला हवी जशी फिल्डिंग तुम्ही सजवले. नाहीतर बऱ्याचदा आपण बघतो की फिल्डिंग ऑन साईडला असते आणि चेंडूची पिचिंग ऑप्शनच्या बाहेर होते आणि त्यामुळे फलंदाज त्या ठिकाणी त्याचा फायदा घेत असतात. तर यावेळेस स्ट्राईक रोटेट झाले, फिल्डिंगमध्ये बदल त्या ठिकाणी आपण बघतायत, कारण की राईट हँडेड बॅटर
स्ट्रायकिंग एंडला आवेश त्या ठिकाणी येतोय, त्यामुळे आवेशसाठी ऑन साईडला एक फिल्डर लॉंग ऑनला आहे आणि त्याचबरोबर एक स्क्वेअर लेगला आपण बघतायत कुमार. यावेळेस मात्र ओव्हर द विकेट येतील. मग अशी राऊंड द विकेट आली होती सागरसाठी, कारण सागर लेफ्ट हँडेड बॅटर होते. स्ट्राईकला आता आवेश, बॉलिंग मार्कवर तयार. कुमार, ओहो, कॉपी बुक स्टाईल मध्ये पाठवला चेंडू डीप कव्हर पॉइंट, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. ॲक्शन रिप्ले दाखवतो आम्हाला नीरज, कशा पद्धतीने खेळले होते. बॅकफुटवरती गेले आणि त्यानंतर बघा हा शॉर्ट ऑफ लेन चेंडू ऑप्शनच्या बाहेर निघणारा होता आणि पंच केलं थ्रू द कव्हर पॉईंट. अप्रतिम फटका होता, पुस्तकी फटका ज्याला म्हणतो की तंत्रशुद्ध फटका. या 4 धावा मिळतील. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण 6 धावा झालेले आहेत. बॉलिंग मार्कवर कुमार. पुन्हा एकदा आवेशसाठी पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. इनफिल्डच्या वरून पुन्हा एकदा चेंडू पाठवलाय. कव्हर पॉईंटच्या दिशेने फिल्डर धावतायत. चांगलं चेस त्या ठिकाणी आपण बघतोय सूरज वाकडीचं, आणि या दरम्यान आपण बघतायत सूरज भांबरे होते, आणि या दरम्यान आपण बघतायत पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी बघायला मिळतात चौकारानंतर. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. प्रयत्न असेल कमीत कमी धावसंख्येवरती रोखण्याचा. पहिला सामना लो स्कोरिंग झालाय. ज्या पद्धतीने टॉस जिंकून वाशिम संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, त्या अनुषंगाने मैदानावरती खेळ चांगला सुरू आहे. मिस टायमिंग, जेलची शक्यता. जेल कोण घेणार प्रश्न आहे, पण बघा जवळपास कुठला फिल्डर नव्हता. कुमारला फार कठीण होतं फॉलो थ्रूमध्ये असे झेल जज करणं, मागे फिरणं आणि चेंडूपर्यंत पोहोचणं इतकं सोपं काम नसतं. एक मिडॉनचा क्षेत्ररक्षक आपण बघितलं तर त्यानेही प्रयत्न केला होता, त्यालाही त्या ठिकाणी पोहोचता आलं नाही. आणि या दरम्यान आपण बघताय एक धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली ती म्हणजे 9 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आतापर्यंत चेंडू या ओव्हरमध्ये झालेले ते म्हणजे 4. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. स्ट्राईकला लेफ्ट हँडेड सागर लॉफ्ट केला मिड ऑफच्या वरून, एक्झिक्यूट केला चेंडू पहिल्या टप्प्यात ओलांडतोय सीमारेषा. धावा मिळतील इथून 4 आणि या चौकाराने धावसंख्येला आकार. धावसंख्या धावफलकावरती 13. या चौकार आणि धावसंख्या धावफलकावरती 13. चांगली सुरुवात मैदानावरती आपण बघतात वालशींची होत असताना. ऑन साईडला मिड विकेट झोनमध्ये फिल्डर आहे, त्या ठिकाणी चेंडू कव्हर करेपर्यंत या दरम्यान दुसऱ्या धावेचाही प्रयत्न सक्सेसफुल. आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण पहिले षटक संपल्यानंतर आई गावदेवी क्रिकेट संघ वालशींची धावसंख्या 15 धावा झाल्यात, एकही विकेट नाही. एक चांगली सुरुवात मैदानावरती वाशिमने केलेली आहे, पण बघूया प्रश्न आहे की आता इथून कमबॅक होईल का मुठवल सेकंड. ज्या पद्धतीने पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यात आणि याच पद्धतीने जर ही दोन्ही बॅटर खेळपट्टीवरती स्थिरावले तर एक मोठी धावसंख्या चेस करण्यासाठी मात्र मुठवळला सज्ज व्हावं लागेल. बघूया दुसऱ्या ओव्हरमध्ये कशा पद्धतीने बॉलिंग होते. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद कालही आपण बघितलं, आजही प्रेक्षक या ठिकाणी येताना दिसतील. अगदी रस्त्याच्या कडेला मैदान आहे, त्यामुळे येता जाता प्रेक्षक मैदानावरती नेहमी येत असतात आणि हा या मैदानाचा एक ॲडव्हान्टेज आहे. कारण की आपण जर पाहिलं तर रस्त्याच्या कडेला असल्याकारणाने अनेक क्रीडा असते की इथून जाता येता चला एखादी मॅच बघूया, आपण एखादा सामना आपण बघूया. काही जण तर कामाला जात असतानाही कित्येकांना आम्ही बघितलं की अख्खा दिवस कामाला दांडी मारून, काही जण कॉलेजला दांडी मारून, काही जण शाळेला दांडी मारून मैदानावरती क्रिकेटचा आनंद घेत असतात. आणि संध्याकाळपर्यंत इथे आणखीन प्रेक्षक बघायला मिळतील. सुंदर पद्धतीने रेलिंग तुम्हाला बघायला मिळतात. या मैदानाची खऱ्या अर्थाने इथे शोभा वाढवत आहेत. मैदान अत्यंत सुंदर आहे आणि खूप सुंदर पद्धतीने मेंटेन केले आहेत. अजयने विकेट घेतल्यास अविन भोईर यांच्याकडनं 100 रुपये. अविन भोईर आले आणि नुसते आले नाही तर बक्षीस घेऊन आलेले आहेत टीमसाठी. यावेळी चेंडू खाली राहिलाय. अजयचा आपण बघतायत पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट. का तर या खेळपट्टीवरती तुम्हाला अनियमित बाउन्स बघायला मिळतो. चेंडू कधी कधी खाली राहतो, कधी कधी अचानक बाउन्स घेतोय
आणि दोन प्रकारचे चेंडू फलंदाज नेहमी अडचणीत आणतात. उडवलाय उंच मिड ऑफच्या वरून खेळतायत. एफर्ट चांगली होते त्या ठिकाणी पण चेंडू पकडता आला नाही. आणि या दरम्यान आपण बघताय तर थोडंसं आणखीन वेगाने धावले असते खरं तर कन्फ्युजन होतं चेंडूपर्यंत पोचेन की नाही पोचेन. त्यानंतर त्यामुळे चेंडूपर्यंत त्यांना पोचता आलं नाही पण अगदी चेंडूच्या जवळ पोहोचले होते. या दरम्यान 2 धावा येतात. धावसंख्या धावफलकावरती 17 धावा झाल्यात. चांगली पार्टनरशिप लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपण बघतायत. एफर्ट चांगले होते. संपर्क व्यवस्थित नव्हता. टायमिंग नाही झालं त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. सुधीर होते. वेल स्टॉप. केवळ 1 धाव मिळेल. अजयचा प्रयत्न असेल की पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्यात आपण कुठेतरी त्या धावसंख्येवरती थोडं कंट्रोल करूया तिला नियंत्रणात आणूया आणि त्यासाठी आतापर्यंत त्याने 3 बॉलमध्ये केवळ 3 धावा दिल्यात. पण बघूया पुढच्या 3 बॉलमध्ये तो काय करतोय कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला लेफ्ट हँडेड बॅटर त्या ठिकाणी तयार. आपण बघताय सागर जो खेळतो या ठिकाणी 7 वरती. राऊंड विकेट येतील अजय सागरसाठी. फुलटॉस होता ऑफ स्टंपवरती. बॅटची एज बहुतेक होती आणि या दरम्यान बघूया अपील झालंय. पंच कुठलाही सिग्नल पंचांचा या ठिकाणी आला नाही. तिसऱ्या पंचांना रेफर केले त्यांनी. बघूया आपण चेक करूया. आमचे तिसरे पंच या ठिकाणी येतील बाळा माने सर आणि त्या ठिकाणी चेक करतील त्यांची बॅट कुठे होती ग्राउंडिंग झाली की नाही झाली आहे आत आले होते की नव्हते आले या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण परीक्षण केलं जाईल. आणि या ठिकाणी फलंदाज बाद आहे. पहिला गडी बाद झालाय. या ब्रेक थ्रूची गरज होती कारण की आणि फलंदाज बाद झालाय. पहिला धक्का मैदानात लागत असताना बीमर चेक करायचं आपण तोही चेक करूया. आपल्याकडे यंत्रणा आहे आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे तंत्रज्ञान आहे आपण त्याचा वापर करणं गरजेचं आहे. कोणावरती कुठलाही अन्याय होणार नाही. आपण सांगितलं नो बॉल आहे म्हणजे 1 रन तर मिळेल. एक आणि त्याचबरोबर विकेटही या ठिकाणी गमावलेली. खरं तर सारं काही ऑलवेज सुरू होतं. चांगली पार्टनरशिप रंगत होती मैदानावरती पण कुठेतरी ही धाव अंगलट आली आणि न्यू बॅटर मैदानावरती दाखल झालाय. सुजल वाकडे त्या ठिकाणी तयार होतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतात एकूण आमचे स्कोरर या ठिकाणी आपण बघूया. त्यांचं नाव आहे मीत. बघूया मीत स्कोरिंग करतायत. 19 धावा झाल्यात. प्रत्येकाची जबाबदारी हे आयोजन आपल्याला यशस्वी करायचे त्यासाठी प्रत्येकाची भूमिका ही फार महत्त्वाची आहे. कोणाचा खारीचा वाटा असेल कोणाचा सिंहाचा वाटा असेल पण ही एकजूटच आपल्याला कुठल्याही कार्याला यशस्वी करण्यासाठी नेहमीच मोटिवेट करत असते. नो बॉल बोललो ना. अंपायरचं कधी कधी होतं असं कॉन्सन्ट्रेट होत नाही तरीच मी म्हटलं थांबले का. शॉर्ट ऑफ लेन पूल करायचं होतं संपर्क नाही झाला. गती आपण बघितली तर स्लोअर वन चेंडू या ठिकाणी हाताळला गेलाय. अजयने कुठेतरी जे डॅमेज झालं होतं पहिल्या ओव्हरमध्ये ते कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. मागचा चेंडू खराब जरूर होता पण त्यानंतरचं एक कमबॅक. वाशिन वर्सेस मुठवळ जे प्रेक्षक आत्ताच मैदानात आले त्यांच्या माहितीसाठी यजमान वर्सेस पाहुणे ही मॅच सुरू आहे. समोरच्या दिशेने पंच करतात. मिडो आपला धावची संधी आहे आणि बघा फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत. धक्का लागते दुसरा वाशिन संघाला. मध्ये आणि अरविंद भंडारी हे नेहमीच एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख राहिली आहे. यशस्वी उद्योजक म्हणून त्यांची ओळख राहिलेलीच आहे. पण त्याचबरोबर नेहमीच प्रत्येकाच्या आखीला धावणारे दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून देखील त्यांना संबोधलं जातं. न्यू बॅटर मैदानावरती नितीन आलाय.
दोन्ही बॅटर बाद झालेले आहेत ओपनर डगआउटमध्ये. हवेत फिल्डर नाहीये जवळपास. एक फिल्डर इनफिल्डवरनं आला होता पण नाही अडवता आला. चेंडू गेला सीमारेषे बाहेर. धावा मिळतील इथून 4. दरम्यान व्हॉइस ऑफ वाकळण ओमकार शेट्टी यांचं शुभागमन झालेले. स्वागत आहे ओमकार आपला. वेलवेट व्हॉइस ऑफ वाकण, अप्रतिम कॉमेंटेटर. कालही त्यांचा आवाज आपण ऐकला या स्पर्धेमध्ये. सातत्याने त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल आणि आता यानंतर त्यांचाच आवाज तुम्ही ऐकू शकाल. दरम्यान या चौकार आणि धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झालेली आहे ती म्हणजे 23 धावा. पहिले दोन्ही ओपनर आपण बघितलं बाद झाले, जे दोघेही धावचेच्या रूपाने बाद झाले. कारण दोघांनी एक चांगली सुरुवात करून दिली होती पण सांघिक यश मिळालं. कुठल्याही गोलंदाजाला अजूनही वैयक्तिक विकेट घेता आली नाही पण हे सांघिक यश. विकेट महत्त्वाच्या होत्या कारण दोन्ही बॅटर सेटल झाले होते. थोडेसे निराश झाले जेव्हा रनआउट झाले बॅट्समन. त्या ठिकाणी आपण बघितलं आवेश सुजलवरती कारण दोघांमध्ये ताळमेळ बिघडला. ते कॉर्डिनेशन दिसलं नाही आणि त्यामुळे तो दुसरा धक्का मैदानावरती लागला आहे. नितीन आणि सुजल दोन्ही बॅट्समन आता खेळपट्टीवरती नवीन आहेत. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण 23 धावा झालेल्या आहेत आणि 2 ओव्हरमध्ये 23 आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये आपण 15 बघितल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये आपण तब्बल 8 धावा बघितल्या. 11:30ची धावगती राखलेली आहे आणि बॉलिंगसाठी तयार सुधीर. पॉइंटच्या दिशेने इनफिल्डच्या वरून खेळतायत. फिल्डर धावतायत. काय क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. सूरज चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा या दरम्यान आपण बघतायत आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघताय 25 धावा. जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवरती आमच्यासोबत जोडले गेले आहेत त्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय. कट केलाय यावेळेस मात्र चेंडू पॉइंटला प्रोटेक्शन आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी नाही झाला. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. केवळ 1 धाव आहे. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झाले ती 26 धावा. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती मुठवत संघ कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय कारण ज्या पद्धतीने पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या होत्या दोन्ही सलामीवीरांनी एक चांगली सलामी दिली होती मात्र त्यानंतर मागच्या ओव्हरमध्ये थोडंसं कमबॅक झालं. ऑन साईडला टर्न केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू गेला. फिल्डर डीपमधून फार वेगाने तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून सफल झालाय कारण की थोडासा उशीर झाला चेंडू उचलण्यासाठी. बॅकअप मिळाले आणि बघा क्षेत्ररक्षक काय मागे सूरज भामरे ॲग्रेशन दाखवत असताना बॅकअपला आले होते. अन्यथा आणखीन एखाद दुसरे धाव आले असते पण सूरज बघा सूरजला माहिती आहे हे प्रेझेन्स ऑफ माइंड असायला हवं प्रत्येक क्षेत्ररक्षकाकडे, प्रत्येक खेळाडूकडे असायला हवं. ते बॅटिंग करताना असायला हवं, ते बॉलिंग करताना असायला हवं किंवा फिल्डिंग करतानाही. हलक्या हाताने खेळतायत. ऑन साईडला ढकलतायत. खरं तर पुढे आले होते यष्टांच्या मागे यष्टीरक्षक थोडेसे रणजित त्या ठिकाणी स्कीड झाले. चेंडूवरती फार वेगाने जायचं होतं, कव्हर करायचं होतं. या दरम्यान ही 1 धाव. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 27 धावा झालेले आहेत. षटक क्रमांक या ठिकाणी 3. हाफ ट्रॅकर या ठिकाणी आपण बघतायत. पंचांचा कुठलाही सिग्नल आहे त्यामुळे फेअर बॉल आहे. डॉट बॉल. पुन्हा एकदा सुधीर बॉलिंग मार्कवर तयार. स्ट्रायकिंग इनला बॅटर त्या ठिकाणी आपण बघतोय स्ट्राईकला आहे सुजल. ओव्हर द विकेट. स्विच करण्याचा प्रयत्न, संपर्क नाही झाला. आणखीन एक डॉट बॉल. अशा प्रकारे हे षटक 3रं संपलंय. धावा धावफलकावरती एकूण आपण बघतोय 27. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 8 आल्या आणि या ओव्हरमध्ये 29. त्या ॲड नाही केल्या. होतं असं. मीत आमचा एक नवीन स्कोरर आहे, कधी कधी होतं असं. तर 29 धावा झाल्यात, केवळ 6 धावा आल्यात. प्रत्येक ओव्हरनंतर धावांची गती मंदावत गेली. बघा काय कमबॅक झालं मैदानावरती मकरंद स्पोर्ट्स मुठवलचा. 15 आल्या, त्यानंतर 8, त्यानंतर 6 आणि अशा प्रकारे 29 धावा आपण बघतोय 3 ओव्हरमध्ये म्हणजे 9.67 ही धावांची गती तुम्हाला बघायला मिळते. पण पुढच्या 2 ओव्हरमध्ये इथून वाशी संघ कमबॅक करणार का?
खऱ्या अर्थाने जे 2 फलंदाज सलामीचे जे बाद झाले, धावचीत झाले आणि तिथून धावसंख्येवरती कुठेतरी प्रतिबंध लावण्यात ती गती फार वेगाने चालली होती धावांची, तिला कुठेतरी कंट्रोल केलं गोलंदाज त्या ठिकाणी सुधीरने. त्यानंतर आपण आधी त्याच्या अजयला बघितलं, पुन्हा एकदा अजयला आणले, ज्या अजयने 8 धावा दिल्या होत्या. तो अजय मात्र दुसऱ्याच फेलमध्ये येतो, वैयक्तिक दुसरं व सांघिक चौथं षटक घेऊन. स्ट्राईकला बॅटर त्या ठिकाणी नितीन तयार. ओ कट करायचं होतं, संपर्क नाही झाला, चेंडू खाली राहिलाय. 2 चेंडू आपण नेहमी म्हणतो की फलंदाजांना अडचणी येतात, एक तर अधिक उसळणारा किंवा खूप खाली राहणारा. उसळणाऱ्या चेंडूवरती अप्पर कट करता येतं, पूल हुक करता येतं, स्क्वेअर कटही करता येतं, पण जो चेंडू खाली राहतो तो संभ्रमात टाकतो. ओ हा बघा कसा राईज झालाय. मागचा चेंडू आपण बघितला तर थोडा खाली राहिला, हा थोडासा आपण बघितला तर अचानक उसळला. गुड बॉलिंग व्हेरिएशन दाखवतात त्या ठिकाणी गोलंदाज अजय. सलग 2 चेंडू डॉट फेकलेले आहेत. धावसंख्या 29. मागचा चेंडू दाखवला आम्हाला नीरजने, हे दोन्ही चेंडू दाखवतात कसे दोन्ही भिन्न प्रकारचे होते. मागचा चेंडू खाली राहिला, हा उसळला. ओ हा ज्युसी फुल टॉस स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलाय आणि झालंय खराब क्षेत्ररक्षण. मिळतील धावा इथून 4. आणि या चौकारने धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचले, आपण बघतोय 33 धावा. ओ उचलला, यावेळेस लॉंग ऑफला फिल्डर आहेत. ओ जेल ड्रॉप, आणि आणखीन एक चूक झाली आहे. मगाशी चौकार खराब फिल्डिंगमुळे आता झेल ड्रॉप केलाय आणि झेल ड्रॉप केल्यानंतर 4 धावा म्हणजे कुठेतरी जखमेवरती मीठ चोळल्यासारखं आहे. आणि या दरम्यान या 4 धावेने धावसंख्या धावपलकावरती 37. ॲक्शन रिप्ले बघा दाखवतात नीरज आपला. आणि हा चेंडू वर गेला होता, सोपा झेल होता, क्षेत्ररक्षक संजयकडनं ही चूक झाली. ही चूक नाही, घोड चूक आहे, कारण की झेल ड्रॉप झाला हरकत नाही, पण 4 धावाही गेल्या. ऑन साईडला ढकलत आहेत. पहिली धाव वेगाने घेतले, फील्ड खूप मागे आहेत, रणजित फार वेगाने गेले आहेत, विकेट किपर. आणि काय जबरदस्त बघा वेग बघा, आणि यावर तुम्हाला त्यांचा फिटनेस लक्षात येईल. या दरम्यान ही 1 धाव येते धावसंख्या धावपलकावरती आपण बघताय 38 धावा झाल्यात. पहिले 2 चेंडू डॉट, पुढच्या 2 बॉलवरती 2 चौकार, आणि आता ही सिंगल. 9 धावा आल्यात 5 बॉलमध्ये. अखेरचा चेंडू या ओव्हरमधला आपण बघताय. त्या षटकातील अंतिम चेंडू, स्ट्रायकिंग एंडला बॅटर त्या ठिकाणी सुजल ओव्हर द विकेट. ओ पूल केलाय, फिल्डर आहेत समोर, आणि गेला चेंडू डोक्यावरनं सीमा पार. धावा मिळतील 4. या ओव्हरमधला 3रा चौकार. धावसंख्या धावपलकावरती आपण बघताय 42. 42 धावा झाल्यात. आणि काय कमबॅक झालंय वाशिंच्या मैदानावरती बघा. या ओव्हरमध्ये मागच्या ओव्हरमध्ये 3 चौकार, 1 सिंगल, 13 धावा आल्यात. ज्या गोलंदाजाने पहिल्या स्पेलमध्ये केवळ धावा दिल्या होत्या त्या 8, त्याने या ओव्हरमध्ये 13 दिल्या, एकूण 21 धावा त्यांनी खर्च केल्या. त्याचा इकॉनॉमी 10.5चा राहिलाय. आणि कुठेतरी हे षटक मागणं म्हणावं लागेल, कारण की 2 चेंडू डॉट फेकल्यानंतर खरं तर गोलंदाजाचा त्यात दोषही नाही आहे, कारण फिल्डिंग खराब झाली. 1 चौकार आपण बघितलं की खराब फिल्डिंगमुळे झाला, त्यानंतर झेल ड्रॉप झाला आणि त्या 4 धावा तिथे मिळाल्या. आणि मगाशी आपण बघितलं की फिल्डरला त्या ठिकाणी जजमेंट घेता आलं, आणि चेंडूवरती जर आले असते, धावत आले असते तर चेंडू अडवता आला. चेंडूची वाट बघितली आणि चेंडू बघा कशा पद्धतीने पडल्यानंतर बाउन्स झाला, ते डोक्यावरनं गेला. धावसंख्या धावपलकावरती 42. अखेरचं षटक. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, हलकसा अपील होतं, इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप होता, त्यामुळे पंचांनी हे अपील फेटाळलेलं आहे. हा डॉट बॉल. बॉलिंग मार्क होता ठिकाणी तयार. सूरज डॉट बॉलने सुरुवात केली सूरजने. बघूया सूरज या अखेरच्या ओव्हरमध्ये कशा पद्धतीने बॉलिंग करतोय. दुसऱ्या बाजूला वाशिंगचे बॅटर प्रयत्न करतील, जास्तीत जास्त मोठे फटके आले तर 50च्या पुढे ही धावसंख्या नेता येईल.
आडव्या बॅटने खेचलाय, फिल्डर आहे डीप मध्ये, फार वेगाने आल्यात, एफर्ट चांगले होते, चेंडू थांबलाय त्या ठिकाणी. 2 धावा मिळतील. 2 वाचवलेले आहेत पण 2 नाही रोखू शकले. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण 44 धावा झाल्यात. षटक क्रमांक या ठिकाणी अखेरचं प्रगतीपथावरती सुजल नितीन मध्ये पार्टनरशिप होते, पण या पार्टनरशिपमध्ये आपण बरेचसे चेंडू डॉटही बघितलेले आहेत. पण जशी सुरुवात झाली होती त्या अनुषंगाने शेवट होईल का? बॉलिंग मार्क तयार. सूरज ड्राईव्ह करतायत, मिडॉनच्या बाजूने चेंडू काढलाय, फिल्डर येतात लॉंग ऑनला, त्या ठिकाणी झालंय फंबल. आणि या दरम्यान बघा आणखीन एक चौकार खराब फिल्डिंगमुळे झालेले आहेत आणि जवळजवळ 12 ते 15 धावा या खराब फिल्डिंगमुळे आलेल्या आहेत. आणि या धावसंख्या आपण बघूया चौकाराने जाऊन पोहोचले ते 48च्या घरामध्ये. यावरचे 3 बॉल, अजूनही 3 बॉल आहेत. अप्रतिम बॅटिंग मैदानावरती त्या ठिकाणी होत असताना आपण बघतायत सुजल. ओ ड्राईव्ह केलाय, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, गॅप मधून चेंडू निघालाय दन दन करत सीमारेषे बाहेर. आणखीन एक चौकार. काय जबरदस्त कमबॅक बघा मैदानावरती वाशिम संघाचं. 2 चौकार 2 चेंडूवरती धावसंख्याने 50 ओलांडलेली आहे, ती जाऊन पोहोचली. आपण बघतोय 52 धावा झाल्यात. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. बॉलिंग मार्क तयार. सूरज फुल टॉस, पॉइंटच्या दिशेने गेला चेंडू, फिल्डर आहे त्या ठिकाणी, चेंडू कव्हर करतायत विनीत होते. आणि या दरम्यान आपण बघतायत या 2 धावा. चेक करूया आपण रिव्ह्यू घेतलेला बॅट्समनने. तर भीमर साठी हा रिव्ह्यू आहे, आपण चेक करूया चेंडू कुठे आहे, ओव्हर द वेस्ट आहे की अबाव द वेस्ट आहे बघूया. इट्स अ फेअर बॉल. तर 2 धावा, धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण 54 धावा झाल्यात. चांगल्या स्थितीमध्ये आपण बघतायत मैदानावरती वाशिम संघ. फ्लाईट दिली होती, स्वीप करण्याचा प्रयत्न, पंचांनी अपील स्वीकारले, अखेरच्या बॉलवरती यश मिळतंय. आणि अशा प्रकारे डाव पहिला संपलाय, जिथे वाशिमने प्रथम टॉस जिंकून बॅटिंग केली. बॅटिंग करताना एकूण धावा धावफलकावरती लावले 54 आणि 55 धावांचं लक्ष्य इथून पूर्ण करायचं विजयासाठी स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवळ संघाला. ही धावसंख्या 40च्या पुढे जाईल का प्रश्न होता, पण अखेरच्या 2 ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने धावा आल्या, अखेरच्या 2 ओव्हरमध्ये किती धावा आल्या आम्हाला मीच सांगतील. मागच्या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर हॅलो तर व्यासपीठावरती आपण एक सन्मान करत आहोत. आदरणीय मुठवळ गावाचे ज्येष्ठ नागरिक आणि त्या सोबतीनं सामाजिक कार्यकर्ते आत्मारामजी भामरे काकांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि हा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतोय. आणि हा सन्मान या ठिकाणी केला जाईल तो म्हणजेच या स्पर्धेचे शिल्पकार एक दानशूर मनाचा राजा माणूस उत्तमदादा पाटील यांच्या शुभ हस्ते. काकांना विनंती आहे, काका आपण या. आणि काकांचा शुभ सन्मान आपल्या VIP डाईजवरती त्या ठिकाणी आपण करत आहोत. आणि हा सन्मान नव्हे तर हा आहे जिव्हाळा आणि तुमच्या शुभ आशीर्वादांचा नेहमीच आमच्यासोबत राहू दे. एक साथ तेव्हाच बनेल स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवळ या क्रिकेट स्पर्धेचा पूर्ण जगामध्ये क्रिकेट विश्वातील एक मानाचा सोहळा. धन्यवाद आपण आलात त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार. पुढच्या मॅचचा टॉस विनर वर्सेस विनर खेळवली जाणार आहे.
पुन्हा एकदा आपण वळूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिकडे सज्ज आहेत विनोदजी पाटील भोपर आणि योगेशदादा पाटील कुकसे आपल्यासोबत. तर या आपण ओया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये उत्तरार्ध कशा पद्धतीने असेल या मैदानावरती बघूया. 55 धावा चेस होतील का, की धावसंख्येचं संरक्षण होईल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला खेळाच्या दुसऱ्या सत्रात मिळतील. आणि दुसरं सत्र कसं असेल हे ऐकूया. जो आवाज आपण कालही या स्पर्धेमध्ये ऐकला आहे, तो आवाज वाखंग आवाज आहे, ज्या आवाजाने अनेक मोठमोठ्या स्पर्धा धुमधुमल्या. असा टेनिसवर गेटचा एक लोकप्रिय आवाज ऐकूया आपण ओमकार शेट्टी यांना खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. तर या दरम्यान आदरणीय अमित भोईर या ठिकाणी अविन भोईर यांना आपण सन्मानित करतोय. आणि हा सन्मान करण्यासाठी उत्तम शेठ पाटील यांना विनंती करणं आपल्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपण करायचा. अविनजी भोईर यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2026 स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये मान्यवरांची ही गर्दी आपण बघतायत. आणि या दरम्यान अविन शेठ भोईर यांना आपण सन्मानित करतोय. त्या दरम्यान कुणाल शेठ भामरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सोशल मीडिया स्टार, क्या बात आहे. तरी मी म्हटलं की हा चेहरा कुठेतरी बघितलं मला क्लिक होत नव्हतं. कुणाल नाही ते सांगायला पाहिजे होतं, पण आता ओमकारने मला सांगितलं आहे की सोशल मीडियावरती प्रचंड ॲक्टिव्ह असतात आणि भरपूर फॉलोअर्स देखील आहे त्यांचे. यावेळी आपण सामन्याच्या दुसऱ्या सत्रात कपाळी केसरी गंध मग शिवछत्रपतींचा छंद, मुखामध्ये एकच नामघोष जगदंब जगदंब. मुजरा मानाचा छत्रपती शिवाजी महाराजांना आणि जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण या ठिकाणी उपस्थित तमाम क्रिकेट खेळाडू आणि लाडक्या प्रेक्षकांना थोडंसं शार्प कर पाहिजे माईक, थोडंसं इक्वन बेस्ड. हॅलो माईक चेक, हॅलो माईक चेक, हॅलो हॅलो माईक चेक, हॅलो माईक चेक, थोडासा आवाज वाढव. हॅलो माईक चेक. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. टार्गेट 55 आणि चेस करायच्या धावा आता टीम स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवळला 55. प्रत्येकी चौकारासाठी या स्पर्धेचे शिल्पकार उत्तमदादा पाटील यांच्याकडनं 200 रुपये, षटकाराला 300 आणि प्रत्येक सलगच्या 3 षटकारांना 3000 ही सगळी पारितोषिक आहेत. खरं तर उत्तमदादांना प्राईज लावलं तर 3006 लावायला पाहिजे. यस 3000च आहे गाडी नंबर आणि तेच पारितोषिक या ठिकाणी लावण्यात आलं. सलामीची जोडी आली आहे. हलक्या हातानं सॉफ्ट हँडनं खेळलेत रणजित आणि एका सिंगलनं डाव सुरू झाला मकरंद स्पोर्ट्स मुठवळचा. टार्गेट सुरुवातीला असं वाटलं 40-42 बनतील का, बट त्यानंतर जे बाउन्स बॅक केलं ना फलंदाजीमध्ये, स्पेशली सुजलचा एक चौकार आणि नितीनच्या बॅटमधनं जी फलंदाजी झाली 27 धावेची ती अमूल्य होती. हा वेगात टाकला, बीट केलं तिकडे बॅटरला. आदरणीय सावळाराम दळवी काकांचं शुभागमन झालं, त्यांचं या व्यासपीठावरती करूयात आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे देखील बॉल चांगला आहे, अपील हलकंसं जरूर झालं होतं. अंपाचा इशारा त्या ठिकाणी येत असताना लेग बाईज सिंगल्स दोन्ही बॅटर्स मैदानावरती आतापर्यंत जर आपण पाहिलं थोडे शांत पाहायला मिळतात. त्याचं कारण गोलंदाजी अचूक टप्प्यावरती होताना आपल्याला पाहायला मिळते. रणजित आणि सूरज ही सलामीची जोडी आहे. रणजितच्या बॅटमधनं रन्स नेहमी येतात, त्याच्या नावामध्ये रन्स आहेत आणि त्याच्या नावामध्ये जीत देखील आहे. आणि रणजित आज रन करेल तर जीत मिळेल स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवळला. कारण पहिलं षटक आत्तापर्यंत पाहिलं तर डॉमिनेट करतोय गोलंदाजी करताना गोलंदाज सुजल. मॅच तुम्हाला पाहायला मिळते आहे आई गावदेवी वालशिंद आणि त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवळमध्ये. राऊंड विकेट फ्रंट फुटला पुढे सरसावत फटका लाजवाब. 4 मिळतील. बॉल चाललाय सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय पहिला संघर्षमय चौकार आणि 200 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल फलंदाज सूरजला
एक दिलदार मनाचा राजा माणूस उत्तम शेठ पाटील यांच्याकडून. जे षटक संपलंय मैदानावरती. पहिलं ते चांगलं राहिलं खरं तर दोन्ही टीमसाठी, कारण एका बाजूला रन्स आले आणि दुसऱ्या बाजूला विकेट गमावलेली आत्तापर्यंत तरी नाही आहे, बट इकॉनॉमी चांगली राहिली आहे. पॉवर प्लेमध्ये जरी ते 7-8 धावा खर्च झाल्या असतील ते महागडे षटक नाही आहे, कारण हे मैदान सकाळचं सत्र धावेंसाठी ओळखलं जातं. 11 वाजून मिनिटं झाली आहेत आत्तापर्यंत 35. पहिलं षटक बरोबर तुम्ही वेळेवरती टाकलंय. विदिन 20 मिनिट्स 4 ओव्हर्स तुम्हाला टाकायचे, त्याची काळजी घ्या. आजच्या दिवसातील मॅच नंबर 3-2 आपल्याला पाहायला मिळते आहे. सुरुवातीला पहिला सामना आणि मॅच ऑफ दी टुर्नामेंट झाली. इथे फटका लाजवाब आणि चालला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रणजित यांच्या बॅटमधून येतोय हा चौकार. सकाळच्या सत्रातला पहिला सामना आणि टार्गेट अगदी छोटं होतं, बट नाव कुठे मोठं आणि छोटं होतं. संघर्ष मोठा होता जयझोटिंग देवरुंगचा आणि ऑल आउट करत प्रतिस्पर्धी टीमला सामना जिंकला. मॅन ऑफ द मॅच बनले आकाश. गोलंदाजीतली ताकद आज खूप दिवसानंतर आकाशी पाहायला मिळाली, ज्यासाठी आकाशला ओळखलं जातं. ग्रेट जॉब, अभिनंदन टीम जयझोटिंग देवरुंग. 13 धावा खर्च करत 3 विकेट्स काढले आणि सामना जिंकून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आकाशला मिळाला. फटका हा देखील गॅपमध्ये, खूप मोठा गॅप मिड विकेटला आणि बॉल ट्रॅव्हल होतं पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातारचा सलगचा दुसरा चौकार आणि प्रत्येकी चौकारासाठी 200चं कॅश प्राईज आहे. या स्पर्धेचे ऑर्गनायझर आदरणीय उत्तमदादा पाटील यांच्याकडून. धावफलकावर 4ने पुढे जात असताना टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते. स्कोर पोहोचला आहे 15 या आकड्यावरती. 15 विदाउट लॉस. सलगचे 3 षटकार आले तर उत्तमदादांकडनं 3000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. 55चं रनचेस आहे. अजून 40 धावेचा प्रवास बाकी आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती स्पर्धा तुम्ही ऑनलाईन पाहता. जे प्रेक्षक जोडले असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. ग्रामीण टेनिस क्रिकेट ऑफिशियल यूट्यूब चॅनलला आपल्याच विभागातील मानेरे गावचे एक अतिशय चांगले क्रिकेटर तेजस बोईर, त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट. फटका पुन्हा एकदा अगदी मोठ्या सोर्सनं या ठिकाणी खेळायचं होतं, लॉफ्ट करायचं होतं खरं तर. प्रॉपरली कनेक्शन नाही झाला. 2 धावा या ठिकाणी बनतील आणि 2 धाव्याच्या मदतीनं धावफलक पुढे चालला. टीमची टोटल धावफलकावरती पाहायला मिळते जाऊन पोचली आहे 17 या आकड्यावरती. प्रति षटकामागे 11.00 या सरासरीनं धावा बनवायच्यात. आणि याच दरम्यान शुभागमन झालाय मुठवळ गावाची राजकीय क्षेत्रातली ओळख आदरणीय योगेशदादा पाटील यांचं आगमन झालं. स्वागत आहे दादा आपलं. इथं फटका फर्स्टला आहे. मिड विकेटला फिल्डर पोहोचतील का बॉलवरती? ओ ट्राय तर लाजवाब होतं. खूप चांगले प्रयत्न होते त्या ठिकाणी, मात्र झेल सुटलाय. बट अशा हाफ चान्सेस तुम्हाला सक्सेसमध्ये कन्वर्ट करावा लागतील, कारण याआधी काय घडलं, जिथे मिसफील्ड झाल्या जवळजवळ 15 धावा मिसफील्डमुळे खर्च केला टीम मुठवळनं आणि त्यामुळे 55चं टार्गेट या ठिकाणी टीम वालशिनला मिळालाय. त्याचा फायदा उचलायचा आहे. त्या झालेल्या चुका सुधाराव्या लागतील आणि विकेट ब्रेक थ्रो गोलंदाजांना काढावे लागतील. त्यासाठी फिल्डरची नितांत गरज असेल. मागच्या 4 बॉलमध्ये धावा खर्च झालेत 12. आता स्विच हिटचा फटका खेळायचं होतं थर्डमॅनला. जसा बॉल पडल्यानंतर थोडासा ऑफ कटर आत आला. एक्स्ट्रा कव्हरला स्विच हिटचा फटका जातोय, कारण प्रॉपरली कनेक्शन झालं नव्हतं. बट रिझल्ट चांगला आहे. अजून 2 धावा मिळतात. फलंदाज रणजित खूप सुंदर बॅटिंग करतात. वैयक्तिक आतापर्यंत आपण पाहिलं तर 8 बॉलमध्ये 15 रन्स रणजित यांच्या बॅटमधून आलेत आणि धावफलक 21. जे रिक्वायर रन रेट आहे ना, अगदी आता त्याला अनुसरून फलंदाजी सुरू झाली आहे आणि विकेट्स इन हँड त्या म्हणजे टीम मुठवळच्या. त्यामुळे हा सामना अतिशय चांगला रंगेल, कारण रिक्वायर रन रेट देखील जास्त पुढे जात नाहीये. करंट रन रेट खाली येत नाहीये. खोलवट टप्प्याचा बॉल हलक्या हातानं सॉफ्ट हँडनं खेळत. 55चं रनचेस आहे. 11ची सरासरी आणि 2 षटकांमध्ये कोणतीही विकेट न गमावता बरोबर बनलेत 22. एक छोटासा डीजे अजयवाला ब्रेक घेऊ आणि पुन्हा परतू मैदानावरती.
प्रकारे क्रिकेट इकडे रंगतं आणि अतिशय सुंदर टेलिकास्ट सध्या तुम्हाला पाहायला मिळत आहे ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. 12 बॉलमध्ये 22 झाले, 18 बॉलचा खेळ बाकी आहे, 33 धावेची गरज आहे. मॅच कम्प्लिटली बॅलन्स सध्या आपल्याला पाहायला मिळते. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावेची या मॅचमध्ये गरज. 18 चेंडू 22 धावा, कुठे जाईल मॅच, कोण जिंकेला सामना, खूप खूप सारं मैदानावरती आपण पाहताय या ठिकाणी स्ट्रगल दोन्ही टीमला करावं लागणार आहे. मंजिल की जब चाहत होती है ना तो दिल में संघर्ष का अरमान जिंदा करना वो भी उतना ही ज़रूरी होता है. त्यामुळे प्रत्येक क्षणाक्षणाला तुम्हाला मैदानावरती मेहनत ही करावीच लागेल. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर, ओव्हर नंबर 3 आणि तिसरा विकल्प नितीनला आणलाय. इथे फटका पुन्हा एकदा चालला अलॉंग दी कार्पेट डीपमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सुट्टे काही जे मागे वाट्यास नसते, फुलासारख्या आयुष्यात ते काट्यास नसते. अपयश आले तरी शिकणं पदरामध्ये, मावती सांज प्रत्येक तोट्यास नसते. संध्याकाळचा जाणारा सूर्य सकाळी उगवतोच, सकाळी उगवणारा सूर्य संध्याकाळी मावळतोच. ना उगवण्याचा माज ना मावळण्याची लाज, तसा असावा क्रिकेटरचा स्वभाव आज. कारण हे मैदान आहे ना, आज तुम्हाला आनंद देईल, उद्या अश्रू दाखवेल. मग जिंकलात तर माजू नका, हारलात तर लाजू नका. फक्त इतकंच, आपल्या गावाच्या नावासाठी मित्रांनो संघर्ष करणं ते मात्र विसरू नका. इथे तो संघर्ष सुरू आहे. टीम वालशिन आणि त्यांच्या विरुद्ध इन ॲक्शन तुम्हाला सध्या मैदानावरती पाहायला मिळते. आपल्या घरच्या स्पर्धेत स्वर्गीय मकरंद स्फोट मुठवळ, स्वर्गीय मकरंद दादाला विजयाची पहिली भावपूर्ण श्रद्धांजली आज त्याच्या स्पर्धेमध्ये मुठवळ समर्पित करेल का? मकरंद दादाचा आशीर्वाद नेहमीच उत्तम दादा असेल परिवाराच्या पाठीशी राहिला. स्वर्गीय मकरंद स्फोट मुठवळ यंदा खूप चांगल्या फॉर्ममध्ये, खूप चांगलं क्रिकेट ही टीम खेळती आहे. पुन्हा एकदा झाली आहे मिसफिल्ड, रन्स बनलेत त्या ठिकाणी 2, धावफलक 2ने पुढे चाललाय. 18 बॉल 33ची गरज होती. सुरुवात चांगली झाली या ओव्हरशी. नितीननं 3 बॉलमध्ये कोणताही मोठा फटका खेळू दिलेला नाही आहे, पण 4 धावा जरूर खर्च झाल्यात. इथे देखील बॉल बॅक ड्राईव्ह, समोर क्षेत्ररक्षक उभा, डीमध्ये लॉंग ऑफला एकाच ॲक्शनमध्ये उचलला, एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलनं स्कोर धावफलकावरती पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 27. आता मॅचमध्ये ना थोडी ग्रीप पकडली आहे टीम आई गावदेवी वालशिननं, कारण रिक्वायर रन रेट आता 12ला टच झालाय. 14 बॉल 28ची गरज आहे. 14 चेंडू 28 धावा. ऑन साइडला फटका पूल केला, क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे डीपमध्ये आणि बॉल ट्रॅव्हल झाला इन फ्रंट ऑफ दी सेंटर. पहिल्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील धावा 4 आणि अजून 200 रुपयाचा पारितोषिक उत्तमदादा पाटील यांच्याकडनं दिलं जाईल, ते म्हणजे फलंदाज सूरजला. अतिशय चांगली बॅटिंग तुम्हाला या ठिकाणी आतापर्यंत पाहायला मिळते. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 4ने पुढे जात असताना स्कोर जाऊन पोहोचला 31. मंजिल चाहे कितनी भी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे से होकर चलते. बटन पॅडमध्ये टाकला होता यॉर्कर आणि या ठिकाणी आपण पाहता एक सिंगल धावफलकावरती ॲड झाली आहे आणि एका सिंगलनं स्कोर या ठिकाणी पुढे जाईल. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते स्कोर जाऊन पोहोचला 3 षटकांचा खेळ. धावफलकावरती 32 धावा, म्हणजे समीकरण आता मैदानावरती उरलंय. येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी करायच्या धावा या ठिकाणी आपण पाहताय त्या म्हणजे अजूनही 23. ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय सध्या मॅचचा आनंद घेत असताना उत्तमदादा पाटील यांना डाऊन टू अर्थ ही पर्सनॅलिटी आहे. उत्तमदादा म्हणजे काय, रुतबा समंदर जैसा रखो, शेर भी पानी पिए ना मेरे यार, तो शेर और सिर झुका कर, क्योंकि दिखावा करना नहीं आता मुझे, अच्छा हो या बुरा जैसा भी हूँ ना, क्योंकि मेरे नाम में ही मेरी क्वालिटी है उत्तम, मैं ओरिजिनल हूँ. आणि प्रत्येक मित्रासोबत, प्रत्येक अगदी परिवारासोबत अगदी जिम्मेदारीनं आपल्या शांत स्वभावानं सर्वांची मनं जिंकत अडीअडचणीतला प्रत्येकाचा आधार म्हणजे मुठवळगावचा एकच वादा, मुठवळगावचा उत्तम दादा. नाऊ बॅक टू क्रिकेट जाऊया पुन्हा एकदा मॅचमध्ये. खूप चांगला सामना रंगतोय. 12 बॉल 23, मॅच स्टील ऑन. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर, फ्रंट फुटला पुढे सरसावत खेळायचं होतं. टप्पा पडलाय, खूप बाहेर निघाला हा बॉल
रायटी बॅटरसाठी टाकलेला लेग ब्रेक आणि तो पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्रा रन आणि समीकरण मैदानावरती बदलत आहे. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी मैदानावरती धावा करायच्यात त्या म्हणजे 22. 12 चेंडू आणि 22 धावा. बॅकफुटला गेले, फटका चांगला, बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. आता बॉल थोडंसं वळण घेतोय पॉइंटच्या दिशेनं. आणि ते मिसफिल्डमुळे रन्स ऍड झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. धाव फलकावरती तब्बल 4 आणि या चौकारानं समीकरण आता पुन्हा एकदा बदललंय. बॉल बाकी आहेत मैदानावरती 10 आणि रन्स बाकी आहेत या ठिकाणी 18. 11 चेंडू आणि 18. अकरा बॉल 18 धावेची गरज आहे. 10 विकेट्स हातामध्ये त्यामुळे स्ट्रॉंग झोन मध्ये. इथे फटका चांगला, टायमिंग झालाय का? हो झालाय. बॉल चालला वाऱ्यासोबत, वार्ता लाभ करत मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा आलाय एक दमदार षटकार. अर्थहीन जीवनास गंध यावा शिवविचार असे उत्तर आहे. मृत्यू लोकावरती प्रश्नांसाठी शिवचरित्र अचूक उत्तर आहे. आणि जिकडे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बापगावची जी कमानी आहे ना, तिकडेच जाऊन बॉल विसावलाय. एक भगवा षटकार आणि या 6 स्कोर थोडा सोपा झाला. 10 बॉल आणि जिंकण्यासाठी करायच्या धावा मैदानावरती 12. सकाळचं सत्र, गुलाबी थंडी, थोड्याशा टीम्स उशीर आल्या, आपण थोडे लेट आहोत, तो वेळ आपल्याला कव्हर करायचा आहे. अंथरुणातल्या डिसेंबरची थंडी संपून जाते जानेवारी, रस्त्यावरच्या गाड्याची शेकोटी आयुष्यभराला उसनवारी. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर. बॅकफुटला गेले, फटका स्क्वेअर कट करायचं होतं, नाही जमलं, प्रॉपरली कनेक्शन नव्हतं. किपर तिकडे थोडं बीट झालं आणि त्याचा फायदा झाला. एक सिंगल मिळती आहे. एका सिंगलनं स्कोर धावफलकावरती पुढे चालला. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळती आहे धावफलकावरती जाऊन पोहोचली आत्तापर्यंत 44. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 धावेची अजूनही गरज आहे. 9 चेंडू 11. रणजित बॅटिंग ट्रॅकवरती. आता पिंटू पारच्या कृष्णा सातपुते स्टाईल. सध्या स्टान्स घेऊन तो थांबलाय, बॉल फिरलाय, आधीच तो ऑफस्टम्पला उभे होते. इकडे डायरेक्ट हिट झालाय बट वेट फॉर अंपायर सिग्नल. फलंदाज झालेत रनआउट आणि बॉल इकडे जाणार आहे तो म्हणजे डॉट. निर्धाव चेंडूची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. आणि मॅचमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट येत आहे. जय गावदेवी वालशींचं होत आहे कमबॅक आणि समीकरण उरलंय 8 बॉल 11 धावा. आठ बॉलचा खेळ बाकी आहे. 11 धावेची गरज आहे. 20 धावेची एक चांगली इनिंग आपल्याला पाहायला मिळाली बट निर्णायक क्षणाला त्याचं रनआउट होणं, मैदानावरती नवीन फ्रेश बॅटरचं येणं, त्याचा फायदा मैदानावरती उचलू शकते. या ठिकाणी आई गावदेवी वालशीन टीम, आमने लुनाड संघटनेअंतर्गत ज्या टीम्स आहेत त्यांचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळत आहे. रोज 8 संघांना आपण आमंत्रित केलं या स्पर्धेच्या माध्यमातून. 4 दिवसांमध्ये 32 संघांना आपण या ठिकाणी खेळताना पाहणार आहात. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल, हा देखील बॉडी लाईन. अपील अपील अपील, ओईटी आउट. मॅच मध्ये वालशींचं झालं कमबॅक. लगातारच्या 2 बॉलवरती आले 2 विकेट. आधी सांघिक यश तर आता गोलंदाजानं काढली आहे. लेग बिफोर विकेट आणि समीकरण मैदानावरती उरलंय. येणारे 7 बॉल जिंकण्यासाठी करायच्या धावा मैदानावरती 11. अरविंद दादा भंडारी यांचं सॉन्ग ऐकत होतं. एक मुठवळचं देखील गाणं होऊन जाऊ द्या डीजे. मुठवळ इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतीये. धमन्यात बजरंगी निश्चय आमच्या अलगद राख होणारा जाळाच नाही. आम्हाला उद्ध्वस्त करण्याचा हट्ट नको मित्रा, तेवढे तुझ्या कुळास जमणार नाही. स्वबळावर उभारलेल्या बुरुजाला सहज पाडणं शक्य वादळाच नाही. गगनभरारीचे वेड रक्तात आमच्या, आम्ही घाबरत कोणत्या आभाळात नाही. हे प्रत्येक क्रिकेटरला आज या मैदानावरती या ठिकाणी म्हणावं लागेल. कारण जर तुम्हाला आज जिंकायचं आहे तर त्याआधी तुम्हाला लढायचं आहे, लढता लढता घडायचं आहे आणि त्यातून साजरा करायचा आहे तुम्हाला विजयाचा आनंद. 7 बॉल 11, 9 बॉल 11ची मॅच. 7-11 वरती आणि आता 6-11 वरती येऊन थांबली आहे.
काय जबरदस्त गोलंदाजी करताना आपण पाहिलंय. बॉलर सूरजला आणि लाजवाब गोलंदाजी सागरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. वेल बोल्ड सागर, खूप चांगलं कमबॅक या ठिकाणी शेवटच्या 3 बॉलमध्ये त्यानं केलाय. 1 विकेट काढली आहे, लगातारचे 3 निर्धाव टाकलेत आणि समीकरण मैदानावरती उरलंय 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 11 धावेची गरज आहे. 6 बॉल आणि जिंकण्यासाठी धावा करायच्या 11. तर एक ॲक्टिवा गाडीची चावी कोणाची हरवली असेल तर आपलं पॉकेट चेक करा. ओळख पटून तुम्हाला या ठिकाणी ती चावी घेऊन जायची. क्रिकेट पाहण्यात प्रेक्षक सगळेच मग्न झालेले असतात. होतं या सगळ्या गोष्टी. इकडे जमा आहे आमच्या स्कोररकडे, येऊन तुम्ही घेऊन जा. 6 बॉलचा खेळ बाकी आहे, 11 धावेची गरज आहे आणि काय मॅच मैदानावरती रंगती लाजवाब. स्वप्न पाहिलं की त्याच्यासाठी संघर्ष काय असतो ना, ते वालशीन आणि टीम मुठवळ मैदानावरती दाखवतीये. आजच्या कौतुकाची थाप जेव्हा पाठ सोलत होती, वेदना कालची हेटाळणीची काळजा सहत होती. मायाजाळ सगळं वरवरची प्रशंसा लागलेली वाटू ज्या व्यक्तीने फिरवले तोंड ती हसत बोलत होती. काळ आणि वेळ सगळं काही बदलतं. स्वतःला फक्त इतकंच सांगा, किस्मत किस्मत की बात है, आज धूप तो कल बरसात है. चांगली रंगीली मॅच, कंपल्सरी चेस आहे. रणजित अजूनही मैदानावरती उभा आहे. त्याच्या नावात आहे रन आणि जीत, म्हणून म्हणालो रणजितनं रन्स केले तर जीत मिळेल मुठवळला. इथे आली विकेट, हो फलंदाज बाद. आणि वालशींचं या मॅच मध्ये आता मजबूत पकड होताना पाहायला मिळतीये, कारण आता समीकरण मैदानावरती उरलंय. येणारे बॉल 5 आणि जिंकण्यासाठी धावा करायच्यात. 5 बॉल आणि 11. मागच्या 4 बॉल मध्ये 3 विकेट मुठवळनं गमावलेत आणि कोणती धाव आलेली नाहीये. 5 चेंडू 11 धावा कंपल्सरी बनवायच्यात. पाच बॉल आणि 11. पहिल्याच बॉलवरती मैदानावरती आली आहे विकेट आणि तदनंतर घडलंय काय, थर्ड अंपायर्स मैदानावरती होत आहेत दाखल. 5 चेंडू आणि 11 धावेची या ठिकाणी गरज. क्या मॅच रंगतीये लाजवाब. 10 बॉल 12चा सामना होता, तदनंतर 9 बॉल 11, 8 बॉल 11, 7 बॉल 11, 6 बॉल 11 आणि आता मॅच येऊन थांबली आहे. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावेची गरज है. बारिश की बूंदे भली छोटी हो, लेकिन उनका लगातार बरसना बड़ी बड़ी नदियों का बहाव बन जाता है. ऐसे ही हमारे जिंदगी में होने वाले छोटे छोटे प्रयास यदि लगातार हो तो निश्चित जीवन में बड़ा परिवर्तन लाने में आप सक्षम होते हो. आणि ते करताना आई गावदेवी वालशीन टीमची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ग्रेट कमबॅक. सातत्य गरजेचं आहे, पण इथे बॉल आला लॉंग ऑनला, थोडंसं मिस जजमेंट होतंय. हो झालंय, कॅच ड्रॉप आणि बॉल हाताला आणि कपाळाला देखील लागून गेलाय. कपाळावरच्या नशिबाच्या रेषा पुसत चाललेत की काय टीम वालशीनच्या, कारण बॉल बाउंड्रीच्या बाहेर इथे येतोय षटकार. पूरा करी तो दिलेला वादा, न्यारी सहाय त्याची अदा. असा मुठवळ गावचा वन अँड ओनली वन, दोस्ती दुनियेचा राजा उत्तम दादा. इथे बॅटची लागली आहे कडा, एक सिंगल. मागच्या बॉलवरती 6, तदनंतर एकेरी धाव, म्हणजे 2 बॉलमध्ये 7 आलेत. पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. 6 मध्ये करायच्या होत्या 11. बॉल बाकी आहेत मैदानावरती 3 आणि जिंकण्यासाठी धावा करायच्यात 3 बॉलमध्ये या ठिकाणी 4. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बाबगाव. सामर्थ्य सांगायला नाव पुरेसं आणि पराक्रम सांगायला आभाळ अपुर श्रीमंत योगी. आणि या मैदानावरती संघर्ष नाही तर कुठे पाहायला मिळणार. रनआउटसाठी अपील 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 आणि अंपायरनं निर्णय पाठवलाय टेक्निकल टीमकडे आणि सॉफ्ट सिग्नल अंपायरचा ओटी आउट. म्हणजे 2 बॉल 4 की 2 बॉल 3.
काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. येस बाळामाने सर थांबा, काही हरकत नाही आहे, थांबा तिकडे आपण. 2 बॉल आणि रन्स करायच्यात मैदानावरती. 3 की 4 तो प्रश्न बाकी आहे. DRS कॉल करण्यात आला ऑनफील्ड अंपायरच्या माध्यमातून. OET आउट, फलंदाज बाद आहेत. उत्तम दादाला आलेलं टेन्शन येणारा बॅट्समन घालवेल का? 2 बॉलचा खेळ बाकी आहे. रन्स करायच्यात मैदानावरती 4. 2 बॉल 4 धावा. 2 चेंडू 4. मागच्या बॉलवरती झालेली अगदी आपण पाहताय एक क्वालिटी फिल्डिंग. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल उचलला, डायरेक्ट हिट दिलं. त्यानंतर मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण पाहताय ट्विस्ट आलाय. क्लोज चालली आहे मॅच. समुद्रात किती लाटात हे महत्वाचं नाही आहे, त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात ना महत्वाचं. ते हा सामना तसाच. आता किनाऱ्यावरती येऊन थांबला आणि चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि हा आलाय विजयाचा चौकार. फलंदाज विनीतच्या बॅट मधून एक जबरदस्त कव्हर ड्राईव्ह आणि जिंकलाय सामना स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवळनं. आणि त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक अजित दादाकडनं, उत्तम दादाकडनं. या चौकाराला 500, ऑलरेडी 200 होत्या, तर याला 500 देऊ आपण, कारण हा चौकार स्पेशल होता जो मॅच विनिंग होता. आणि संजयला पेनल्टी आहे 500, ती तुम्ही पेड करा मिसफिल्डची. आणि विनीतला वडिलांकडनं देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सॉरी, आत्माराम भामरे काकांकडनं देखील